बीड शहराजवळ असलेली खजाना बावडी आजवर अनेकांनी पाहिली, पण तिच्या मागे दडलेलं वैज्ञानिक रहस्य फार कमी लोकांना माहिती आहे. ही बावडी केवळ पाण्याचा स्रोत नसून प्राचीन काळातील खगोलशास्त्र आणि भूगोलाच्या ज्ञानाचा जिवंत पुरावा असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. संशोधन असं आहे की ही 550 वर्षापूर्वी बनवलेली सलबतखानाच्या द्वारे राजा भास्कर आर्किटेक्टच्या द्वारे बनवलेली जी विहीर आहे ती एक पृथ्वी आणि चंद्राला दर्शवणारं एक मॉडेल इथं बीडमध्ये बनवलेलं आहे त्यांनी. तर सुरुवातीपासूनच म्हणलं संशोधनाच्या, तर आपण जसं एंटर करतो तर 15 पायऱ्या आहेत. त्या 15 पायऱ्या चंद्राचे 15 फेजेस दाखवतात. आणि तसंच पुढे गेलं की आपल्याला एक छोटा सर्कल मिळतो जो की पाण्याने आहे. त्याला म्हणतात लोक एक लेवल राहते, नेहमी मेंटेन राहते. त्याच्या मागे नॉर्मल सायंटिफिक गोष्ट आहेत. पण त्याचंच जर का आपण व्यास घेतलं तर ते व्यास पृथ्वीचं डायमीटर म्हणजे पृथ्वीचा जो डिस्टन्स असतो जो की आहे 12,772 किलोमीटर. तर त्या डिस्टन्सला हे आतलं व्यास मॅच करतं. आणि जे बाहेरचं मोठं गोलाकार व्यास आहे त्याचं व्यास आहे. तर ते व्यास चंद्र ते पृथ्वी यातलं जे अंतर आहे 3,60,000 किलोमीटर. तर इथं त्यांची साम्यता आपल्याला दिसते. तर हे तर या साम्यतेचं कारण असं आहे की खजाना म्हणजे तेव्हा जे त्यांना एक प्राप्ती झाली ती ज्ञानाची किंवा जे फाइंडिंग्स होत्या त्या काळातल्या, तर त्यांना त्या कुठेतरी दडवायच्या होत्या. तर त्या दडवण्यासाठी डायरेक्ट अशा जागेवर दडवल्या की जे मिटवणं खूप अवघड आहे. तर या ऐतिहासिक ज्या अशा जागा असतील त्या मिटवणं अवघड असलं तरी सुद्धा आपलं काम आहे त्यांना जपणं. की या विहिरीमध्ये 2 लेवल आहेत. एक बाह्य लेवल आहे आणि एक आतली लेवल आहे. तर आतली लेवल जे आहे म्हणजे खालची लेवल ज्याला आपण म्हणतो त्याचा जर आपण घेर काढला आणि त्याचं व्यास काढलं तर तो व्यास आणि पृथ्वीचा व्यास हा सेम मिळता जुळता आहे. म्हणजे इतका मिळता जुळता आहे की ते अंतर त्या काळात त्या लोकांना माहीत होतं. हेच एक आश्चर्याची गोष्ट जाणवती. चंद्र आणि पृथ्वी ह्यांचा पूर्ण एक ॲस्ट्रॉनॉमिकल मॉडेल यांनी इथं काय केलेलं आहे, अंकित केलेलं आहे. म्हणजे स्थापत्यकलेमध्ये दडवलेलं आहे. बीडच्या खजाना विहिरीला 550 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा इतिहास आहे. आणि याच्यामध्ये पुण्यावरून एक तरुण संशोधक येऊन या बीडमध्ये या विहिरीचं संशोधन करतो. आणि 550 वर्षापूर्वी जे सलाबत खान यांनी जी विहीर निर्माण केली आणि त्या विहिरीमध्ये चंद्र आणि पृथ्वी याचं अंतर, याच्यामध्ये याचं डायमेन्शन असेल, याचं अंतर असेल, याचं काय ट्रँगल असेल, याचं संशोधन एका तरुण संशोधकांनी पुण्याहून इथं केलेलं आहे. म्हणजे आमच्या बीडसाठी, आमच्या बीड शहरासाठी, या बीड जिल्ह्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या बीडमध्ये असा एक ऐतिहासिक ठेवा आहे. आणि हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. परंतु हे जे संशोधन आहे म्हणजे या काळामध्ये AI टेक्नॉलॉजी असताना आज आपल्याला जे काय जमू शकत नाही, परंतु त्या काळामध्ये 550-600 वर्षापूर्वी त्या याच्याप्रमाणे त्या सलाबत खाननं ते काम केलं. हे खरंच आज वाखाणण्याजोग्यासारखं आहे. आणि आज जो हे संशोधन केलेलं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून, तर हे संशोधन खऱ्या अर्थानं हे आजच्या विद्यार्थ्यापर्यंत यायला पाहिजे. कॉलेजपर्यंत, PhDच्या विद्यार्थ्यापर्यंत हे संशोधन गेलं पाहिजे आणि त्यांना अभ्यासासाठी हे खुलं करून दिलं पाहिजे. या ठिकाणी इथल्या प्रशासनानं लक्ष घातलं पाहिजे की इथं एक सुरक्षा रक्षक असला पाहिजे, कारण हा बीडसाठी एक ऐतिहासिक ठेवा आहे. आणि हा ऐतिहासिक ठेवायला जतन करण्याचं काम या प्रशासनाचं आहे. आणि प्रशासनाचं या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष आहे. ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. एवढा मोठा ठेवा, ऐतिहासिक ठेवा बीड शहराला असताना, बीड जिल्ह्याला असताना हे जगामध्ये याचं नाव गेलं पाहिजे बीडमध्ये, परंतु अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. याकडे कुठल्याही पुरातत्व खात्याचं लक्ष नाही, जिल्हाधिकाऱ्याचं लक्ष नाही. ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि या पुढच्या काळात तरी हे प्रशासन या ठिकाणी लक्ष देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. दरम्यान या संशोधनाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून आता प्रशासन आणि पुरातत्व विभाग या ऐतिहासिक संवर्धनासाठी कोणती पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.